लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण देशाचा विचार करतो, जसं ग्रामपंचायतची निवडणूक राहिली तर गावाचा विचार करतो, पंचायत समितीची निवडणूक राहिली की तालुक्याचा विचार करतो, कोण सभापती चांगला बनल, कोण आपल्या गावात काम चांगलं करत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदचा सदस्य जेव्हा निवडणुकीमध्ये उभा राहतो तेव्हा जिल्ह्याचा विचार आपण करतो। आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपला पूर्ण मतदारसंघ खऱ्या अर्थानं विकसित झाला पाहिजे हा विचार करतो। तसं देशाची ही निवडणूक आहे, सर्वोच्च निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये देशाचं भवितव्य तर आहे, परंतु ज्या भागाचा प्रतिनिधी निवडून जातो तो केंद्र सरकारच्या कशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना आणून त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आमच्या गरीब माणसाला काय फायदा होतो याचा विचार करून मतदान बंधूंना आपल्याला करायचं आहे। मतदान कोणाला करायचं, कशासाठी करायचं, या मतदानामध्ये काय होणार आहे याचा पुरेपूर विचार करण्याची संधी तुम्हाला 26 तारखेपर्यंत आहे।